नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 262 रिक्त पदांसाठी पोलीस भरती आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 265 रिक्त पदांसाठी जवळपास 15,042 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये 2 तृतीयपंथी उमेदवारांचा देखील समावेश आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी शारीरिक चाचणी अशा 2 टप्प्यात परीक्षा होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती 19 जून ते 10 जुलै दरम्यान होणार आहे. इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल या ठिकाणी मैदानी परीक्षा चाचणी आयोजित करण्यात आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना काही अडचण आल्यास त्याचे निराकरण स्थानिक पातळीवर करण्याची सोय देखील करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा ही भरती सुरू होत आहे उद्यापासून. एकूण आपल्याकडे 262 इतके रिक्त पदं आहेत आणि ह्या रिक्त पदांच्या अगेन्स्ट आपल्याकडे जवळपास 15,000 इतके ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. आणि भरतीचे टप्पे असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट्स जे येतील त्यांची फिजिकल मेजरमेंट होईल, त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील, त्यानंतर फिजिकल इव्हेंट्स ग्राउंडवरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल. आपण प्रत्येक दिवशी 500 इतक्या उमेदवारांना बोलत आहे आणि त्या 500 उमेदवारांची आज 500, उद्या 500, परवा 500 असे आपण स्पेस आउट केलेले आहेत. जी आपली भरती होणार आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर हे जे महानगरपालिकेचं आहे तिथे होणार आहे. तिथे सगळ्या सोयी व्यवस्था आहेत. जर पाऊस आला तर सर्व उमेदवार आणि पोलीस भरतीतले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सोय आहे की तिथे थांबू शकतात, कोणी भिजणार नाही. आणि जर कडक ऊन पडलं आणि यथाकदाचित कुणाला डिहायड्रेशन झालं तर त्याचीसुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. आपले डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर जे लागणारं ग्लुकोज आणि बाकी गोष्टीसुद्धा आहेत, म्हणजे त्याची इमिजिएट ट्रीटमेंट करता येईल. बाहेरच्या बाजूला केळी व इतर गोष्टी खाण्याच्यासुद्धा सोयी करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे जरी पाऊस अथवा कडक ऊन जरी पडलं तर त्याची काही गैरसोय होणार नाही. या वेळेला टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होत आहे भरतीमध्ये. मागील काही भरत्यांमध्ये इम्पर्सोनेशनचे प्रकार घडले आणि पोलीस केसेसही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आले. आता आपण प्रत्येक कॅन्डिडेटचं बायोमेट्रिक घेत आहोत. तर बायोमेट्रिक्समुळे इम्पर्सोनेशनचा काही विषयच राहणार नाही. आपला जो तेथील ट्रॅकसुद्धा आहे जिथं आपण आउटडोर इव्हेंट्स घेतो आहे तो सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचाही काही तिथे विषय नाही आहे. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रिहर्सलसुद्धा तिथे घेतलेले आहेत. आमचे ॲडिशनल CP परदेशी साहेब या संपूर्ण भरती प्रक्रियेचे इन्चार्ज आहेत. त्यांनीसुद्धा सर्व रिहर्सल्स, साधन सामुग्री, लागणारी इक्विपमेंट, RFIDचा पण वापर होतो आहे, टेक्नॉलॉजीचासुद्धा वापर होतो आहे. तर ती भरती उद्यापासून सुरू होईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय होतील त्यांची लिस्ट लागेल. पहाटे 4 वाजता प्रक्रियेला सुरुवात होईल. त्याचा ॲडव्हान्टेज असं होतं की ऊन नसतं, कारण जर स्काय एकदम जर आकाश क्लिअर असेल तर थोडी गरमीचे पण हे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे 500 उमेदवार आपल्याला प्रोसेस करायचे. तर ते त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोसेस करून घेऊ. तर पहाटे लवकर सुरू होत आहे. या चाचणीमध्ये तृतीयपंथी उमेदवार सुद्धा आहेत का? आहेत 2 आहेत तृतीयपंथी उमेदवार. त्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. हे बघा, ॲप्लिकेशन्स ना कोणी महाराष्ट्रातला माणूस कुठे अप्लाय करू शकतो, त्याच्यामुळे ते तसं सांगता येणार नाही. सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या ठिकाणांहून अर्ज येतात. असं नाही आहे की पिंपरी चिंचवडमधल्यांनीच पिंपरी चिंचवडमध्ये अप्लाय केलेलं आहे. त्यांना ते मुभा आहे. 5 ठिकाणी अर्ज हे भरता येतात आणि त्यांना कुठल्याही 5 ठिकाणामधून कुठल्याही ठिकाणावरून वंचित राहू नयेत असं सुद्धा टाईम टेबल करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर पाऊस पडला ॲडजस्ट करता येतात आणि समजा पाऊस आला आणि त्या दिवशी जर चाचणी घेता आली नाही तर त्यांची ती डेट ॲडजस्ट करून देण्यात येईल, जेणेकरून कोणालाही भरतीपासून तो वंचित राहणार. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना,
एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.